पंतप्रधान मोदी उद्यापासून 4 दिवस जपान आणि चीनच्या दौऱ्यावर 29 आणि 30 ऑगस्टला जपान दौऱ्यावर जाणार, तर 31 ऑगस्टला चीनमध्ये एससीओ परिषदेला मोदी उपस्थित राहणार। गेली 10 वर्ष जाती-जातीमध्ये भेदभाव करण्याचं काम असं चित्र राज्यात कधीही नव्हतं। राऊतांचा थेट फडणवीस आणि मोदींकडे रोख। आंदोलनाच्या वेळच्या अटीमध्ये शिथिलता द्यावी, आझाद मैदानाच्या आंदोलनाच्या वेळेत शिथिलता द्यावी, मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त तैनात, आझाद मैदानामध्ये दंगल नियंत्रण पथक तैनात, तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये अंगणात बाप्पा विराजमान, तर नेरुपारमधील हडकर कुटुंबावर अजब प्रसंग, डोंगर खचून देवघरासह 3 खोल्यांमध्ये माती। गजानन महाराज यांचा आज 115वा समाधी उत्सव, लाखो भाविकांची शेगाव नगरीमध्ये मांदियाळी, वृषी पंचमीच्या निमित्तानं जमला भक्तांचा मेळा। ऐन गणेशोत्सवात कोल्हापूरमध्ये पाण्याचा ठणठणाट, पाईपलाईन योजनेमध्ये तांत्रिक बिघाड, तर पाण्यासाठी कोल्हापूरकरांची वणवण। ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन, वयाच्या 95व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास। 3 दिवसांपूर्वी झाला होता बाळ कर्वेंचा 95वा वाढदिवस। माकडाने हिसकावली 80,000 रुपयांची भरलेली बॅग हिसकावून झाडावरून केला पैशांचा वर्षाव, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलनात 41 जणांचा मृत्यू, तर 20 जण जखमी असल्याची माहिती। ढिगाऱ्यात आणखी काही जण अडकल्याची भीती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।